आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गुणाजीराव साहेबांचा जय असो, गुणाजीराव साहेबांचा जय असो, गुणाजीराव साहेबांचा जय असो, गुणाजीराव साहेबांचा जय असो। संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा। कुठे गेला तो कार्टा? कोणाची समोर नाक कापलं माझं त्याने। हा असा जाऊ कसा शकतोय? सिद्धू लक्ष्मीताईंकडे। अरे संपत, आजच्या दिवशी हे असं वागायची हिंमत तो करूच कसं शकतोय? हे सगळं त्या भावनामुळे आणि तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींमुळे होतंय। बघा नाही, दरवेळी काही ना काहीतरी होतं आणि आपला सिद्धू जातो तिच्या मागे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला। बघा म्हणजे मला असं वाटतं की आपण येत्या 1-2 दिवसामध्ये भावनाचं लग्न लावून देऊया का? म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्सच संपून जातील आणि सिद्धूचं भावनाचं भेटणं सुद्धा बंद होईल। रेणुका, तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतं का? आई, कळतंय मला, म्हणूनच मी सांगतेय। हे बघा, भावनाचं जर लग्न लावून दिलं ना तर खरंच सिद्धू आणि भावना एकमेकांना भेटणंच बंद करतील। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणच जर भावनाचं लग्न लावून दिलं तर एका अपशकुनी मुलीचं आयुष्य मार्गी लावलं, या गोष्टीचा आपल्याला इलेक्शनमध्येच फायदा होईल। अरे संपत, नाही हे तुझ्या बायकोचा वरचा मजला सुद्धा कधी कधी चांगलाच चालतो नाही? आई, मलाही रेणुकाचं म्हणणं पटतंय। अरे हो, पण हे सगळं करायचं तरी कसं? सांगतो। सुनबाई, सगळ्यांसाठी चहा टाका। हो पप्पा। हे बघ संपत, या अवघड जागेच्या दुखण्यावरती लवकरात लवकर तोडगा काढायचा आणि हो, तोही आजच्या आज काढला पाहिजे, समजलं? लक्ष्मी, रद्दी कुठे ठेवलेस का? हे पेपर्स ठेवायचे नाही, मला आता आणा ठेवतो। अरे संपतराव, तुम्ही या ना, या। लक्ष्मी, संपतराव आले, या 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 ना, या ना। नमस्कार, बसा। आलीस ना? बसा बसा। काय म्हणता संपतराव, कसे आहात? एकदम ठीक। आज एकदम अचानक सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे। तुमचीच एक अडचण सोडवायला आलोय। अडचण? आमची कुठली अडचण संपतराव? तुमच्या भावनाच्या लग्नाची जबाबदारी आता आम्ही घ्यायचं ठरवलंय। म्हणजे तिच्या गळ्यात कोणीतरी मंगळसूत्र घातलंय हे आतापर्यंत सगळ्यांना कळलंय।
संपतराव, हे जरी खरं असलं तरी भावनाच्या इच्छेशिवाय अहो तिच्या इच्छेचा संबंध येतोच कुठे. तुम्ही तिचं लग्न लावून दिलं पाहिजे, तिची इच्छा असो वा नसो. अहो अहो वेळच्या वेळी गोष्टी होणं किती महत्वाचं आहे ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. त्यांना काय कळतंय? नाही, माफ करा, पण आत्ताची पिढी असं उठून ऐकणार नाही आपलं. म्हणजे ते स्वतःच्या मतांवर खूप ठाम असतात. आपण सांगून काही होणार नाही. अहो आई वडील आहात ना तुम्ही, मग सांगू काय म्हणताय? तुमचा हक्क आहे तो. लवकरात लवकर तिला लग्नासाठी तयार करा. मी तिच्यासाठी मुलगा शोधणार म्हणजे शोधणारच. संपतराव, हे बघा, तुम्ही माझे व्याही आहात. तुमच्या मुलीची गावभर चर्चा म्हणजे आमच्याबद्दल चर्चा. तुमची मुलगी लाख म्हणेल हो, लग्न करायचं नाही, पण लोक आमच्या तोंडाला काळं फासतील त्याचं काय? हो, पण असं काय करताय? अहो वहिनी, आम्ही भावनासाठी मुलगा शोधू काय विचारायला नाही आलोय. तिच्यासाठी मुलगा शोधतोय हे सांगायला आलोय. तिच्याशी बोला आणि संध्याकाळी काय ते कळवा. अहो, काय ते म्हणजे होकार. कळलंच असेल तुम्हाला. मासा गळाला लागला म्हणायचा. म्हणजे भावना लग्नाला तयार झाली? हो, आम्ही काहीतरी ठरवलं आणि ते झालं नाही. असं कधी होईल का? देव पावला म्हणायचा. म्हणजे तुमच्या प्रयत्नांना यश आलं तर. मी काय म्हणते, आपण पुढच्या तयारीला सुरुवात करायची का मग? कसली तयारी आता? काय? सिद्धू, नेहमीच तुला भावनाची आणि दळवी कुटुंबाची काळजी वाटत असते ना. आता आम्ही असं ठरवलंय की तुझी काळजी आणि दळवी कुटुंबाचे प्रश्न एकाच फटक्यात सोडवायचे. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? सिद्धू, तुझ्या पप्पांनी भावनाचं लग्न ठरवायची जबाबदारी घेतली. काय? अरे उद्याच आपण भावनाचं स्वयंवर करणार आहोत आणि त्या स्वयंवरात जो मुलगा भावनाच्या सगळ्या अटी मान्य करेल आणि तिला योग्य ठरेल अशाच मुलाबरोबर आपण तिचं लग्न लावून देणार आहोत. लक्ष्मी निवास